मुंबई मराठ्याच्या बापाच्या का म्हणून विचारतोय रे? अरे मुंबई मराठ्याच्या बापाच्या हाके अरे सदावर्ते मुंबई आला कुट्टा काढून बसलेला आहे. 50% आजचं संविधानिक आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. हाके साहेब तुम्ही लक्षात ठेवा, हक्क आणि अधिकाराची लढाई ही तुमची नाही तर मराठ्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे. तुम्ही फक्त आमचे नावं घेऊन मोठं व्हायचा प्रयत्न करायलाय. अरे ते गेवराईमध्ये ओबीसीनेच तुम्हाला ठोकला. आता काय करायचं आम्ही? मराठ्याची आवश्यकताच पडलं नाही. ओबीसीच्याच माणसाने तुला चपलावलं. मग तुझी ही अवकात, तुझी ही इज्जत तुझ्या समाजामध्ये आहे. हाकेने जरांगे पाटलाच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं आणि मराठ्यांच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं. तुझं जे संविधानिक नॉलेज आहे ते इथं आझाद मैदानावर येऊन आम्हाला तू समजावून सांग. तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो. घेणार नाही? त्यानं फक्त आम्हाला सांगावं आरक्षण कसं मिळत नाही मराठ्याला. तू जर खऱ्या बापाच्या अवलाद असेल हाके आणि सदावर्ते जर खऱ्या बापाच्या अवलाद असेल, आझाद मैदानावर यावं, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यांनी सांगावं संविधानातलं ह्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळत नाही. आम्ही सांगू कसं मिळतंय. अरे काल तू कोर्टातली परवानगी नाकारली पण बोंबालास. आज मराठ्याने तीच परवानगी घेतली आणि मराठ्याने इथं भगवा झेंडा काढलेला आहे आणि मराठी लाखो संख्येने येणार म्हणजे येणार 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 लाखोच्या संख्येने. तुम देखो हको से